नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रिमोट सेन्सिंग लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण पुढचा टॉपिक कव्हर करतोय. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पूर्ण रिमोट सेन्सिंग सेक्शनमधला सगळ्यात जास्त वेटेजवाला कुठला टॉपिक असेल तर तो आपला GPS हा टॉपिक आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. तुम्ही ते साईडला मी पेन्सिलने जे लिहिलेले ते बघू शकता. 12, 14, 18, 19, 20 आणि पुढे जाऊन 21, 22 याच्यामध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन आले. म्हणजे दरवर्षी एक प्रश्न इथून फिक्स येतोय, कधी कधी 2 प्रश्न सुद्धा आलेले. ठीक आहे, म्हणजे असं एक पण वर्ष नाही की जिथं आयोगाने चुकवलेलं नाहीये. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, समजून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर केली की आपण याच्यात अजिबात चुकणार नाही. ठीक आहे, तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम GPS. आता GPSचं एक्झॅक्टली काम काय? आता आपण प्रत्येक जण मोबाईलमध्ये GPS वापरतोय. आपल्याला कुठं जायचं यायचं असलं, आपण ट्रेकिंगला जाणार असलो, आपल्याला रस्ता माहीत नसला तर आपण GPS लावून तिथपर्यंत पोहोचतोय. एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचंय, GPS लावतो. एखाद्या हॉटेलमध्ये जायचंय, जे माहिती नाहीये, GPS लावतो, तिथे पोहोचतो. ठीक आहे, तर आपण मोबाईलमध्ये जे पण काही यूज करतो नेव्हिगेशनसाठी त्याला आपण GPS म्हणतोय. याचं मेन काम काय आहे? नॅव्हिगेशन. ठीक आहे, नॅव्हिगेशन म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दिशादर्शक म्हणून आपण GPSचा वापर करतोय. ठीक आहे, तर बघा GPSचं काय की प्लेस, वेलोसिटी अँड टाइम ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द ग्लोब. एखाद्या ठिकाणचा वेळ, ते ठिकाण आणि वेलोसिटी हे तिन्ही पण गोष्टी दाखवण्याचं काम GPS करू शकतं. GPS इज ओरिजिनली कॉल्ड ॲज नॅव्हस्टार, दॅट इज नॅव्हिगेशन सिस्टम विथ टाइम अँड रेंजिंग. ठीक आहे, म्हणजे याचं जुनं नाव जे होतं GPSचं ते नॅव्हस्टार असं होतं. ठीक आहे, नॅव्हस्टारचं फुल फॉर्म पण लक्षात घ्या, नॅव्हिगेशन सिस्टम विथ टाइम अँड रेंजिंग. GPS जे आहे ते आपल्याला 3 प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे, त्याला PNT सर्व्हिसेस आपण म्हणतो. ते म्हणजेच काय की तर पोझिशनिंग, नॅव्हिगेशन अँड टायमिंग. ठीक आहे, तर 3 सर्व्हिसेस लक्षात घ्या. P फॉर पोझिशनिंग, नंतर आहे नॅव्हिगेशन आणि T फॉर टाइम. तर ह्या 3 सर्व्हिसेस GPS प्रोव्हाइड करते, PNT सर्व्हिसेस. ठीक आहे, तर PNT हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता याच्यामध्ये 3 सेगमेंट असतात GPS मध्ये. म्हणजे याचं जे कंपोनंट्स आहेत तर ते 3 सेगमेंटमध्ये आपण डिवाइड केलेले आहे. एक आहे स्पेस सेगमेंट, नंतर आहे कंट्रोल सेगमेंट, नंतर आहे युजर सेगमेंट. ठीक आहे, GPS is a satellite-based radio navigation system owned by US government and operated by US Department Space Force. ठीक आहे, म्हणजे काय की हे GPS जे आहे ते USA ने बनवलेलं आहे आणि ते स्वतःच त्याला ऑपरेट करतात. याच्यामध्ये 2 सर्व्हिसेस आपल्याला मिळतात. एक आहे स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिसेस SPS आणि नंतर दुसरा आहे प्रिसाइज पोझिशनिंग सर्व्हिसेस PPS. तर जे स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिसेस आहे जे आपण सगळं वापरतो हे सिव्हिलियन यूजसाठी आहे. ठीक आहे, आणि नंतरचं जे प्रिसाइज पोझिशनिंग सर्व्हिसेस आहे हे मिलिटरी यूजसाठी आहे, जे की अमेरिकेची मिलिटरी त्याला वापरते. ठीक आहे, आता ह्या दोघांमधला फरक काय? स्टँडर्डमधली ॲक्युरसी प्रिसाइजपेक्षा थोडी कमी आहे. ठीक आहे, आता आपण जितकं वापरतोय त्याच्यापेक्षाही जास्त ॲक्युरेटली आणि एक्झॅक्टली जर आपल्याला PNT सर्व्हिसेस मिळाल्या तर त्याला आपण प्रिसाइज पोझिशनिंग सर्व्हिसेस म्हणू, जे की मिलिटरीच्याच वापराकरता आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, याच्यातला एक डेटा टाईप आहे WGS84. ठीक आहे, WGS84 याला आपण काय म्हणतो? याला वर्ल्ड जिओओडिक सिस्टम असं म्हणतात. वर्ल्ड जिओओडिक सिस्टम. ठीक आहे, तर हा एक स्टँडर्ड एक टाईप आहे. तर याचा वापर GPS मध्ये केलेला आहे. ठीक आहे, तर ह्या एका टाईपचा किंवा ह्या एका सिस्टमचा वापर आपण GPS मध्ये केलेला आहे. आणि याच्यासाठी काय असतं की किमान 4 सॅटेलाइट लागतात एखादं कुठलं पण लोकेशन प्रिसाइजली अर्थवरती दाखवण्यासाठी. ठीक आहे, आता हे आपण बघणार आहे की किमान 4 सॅटेलाइट कसे लागतात ते पुढे मी सांगेल, पण सध्या तुम्ही 4 हा आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे जे GPS आहे याच्यामध्ये आतापर्यंत एकूण किती सॅटेलाइट्स आहे? तर 77 सॅटेलाइट्स आहे, पण करंटली ऍक्टिव्ह 31 आहे आणि टोटल लॉन्चेस 75 आहे. ठीक आहे, इथे थोडासा आकडा वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे हा लक्षात नाही राहिला तरी चालेल. सध्या एवढं लक्षात ठेवा की आपण म्हणजे जवळपास 70च्या आसपास लॉन्चेस केलेले आहे आणि ऍक्टिव्ह 31 सॅटेलाइट्स याच्यामधले आहे. ठीक आहे,
आता याच्यामधलं अजून एक प्रिन्सिपल आहे ट्रायल इटरेशन. ठीक आहे, आता हे आपल्याला कॉन्सेप्ट समजण्यासाठी गरजेचं आहे. ट्रायल इटरेशन म्हणजे काय? इट इज अ बेसिक जिओमेट्रिक प्रिन्सिपल that allows us to find any location of an unknown point by knowing the location of other points. The GPS receiver has ability to find receiver's distance from 4 or more GPS satellite. Once it determines the distance from the 4 satellite, the receiver can calculate the exact location and altitude on Earth. If the receiver can only find 3 satellites, then it can use an imaginary sphere to represent the earth and can give the location of the information but no altitude information. ठीक आहे, आता हे मी वाचलेलं आहे, तुम्हाला समजून सांगतो. याच्यात आपण काय करतोय, ट्रायल इटरेशन नावाचं एक प्रिन्सिपल वापरत आहोत एखादं पॉइंटचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, आता ते कसं बघा. ट्रायल इटरेशन म्हणजे एक्झॅक्टली आपण काय बघतोय. आता सपोज आपल्याकडे एक टॉवर आहे. ठीक आहे, एखादा आपण इथे असं समजू की हा टॉवर आहे. ठीक आहे, आता हे समजण्यासाठी मी सांगतोय, तर तसंच समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हा टॉवर आहे आपल्याकडे आणि ह्या टॉवरला आपण सिग्नल पाठवलेला आहे. ठीक आहे, तर आपण ह्या लोकेशनवरनं सिग्नल पाठवलेला आहे. ओके, आता आपण ह्या टॉवरचं काम काय आहे की आलेला सिग्नल हा किती अंतरावरून आलाय हे मोजायचं काम हा टॉवर करतोय. तर मग त्या टॉवरने मोजलं की हे जे अंतर होतं हे साधारण 100 किलोमीटर्स अंतर होतं. ठीक आहे, हे दोन डिस्टन्समधलं अंतर फॉर एक्झाम्पल 100 किलोमीटर आहे. या टॉवरने ह्या ठिकाणापासूनचं अंतर 100 किलोमीटर सांगितलं. ठीक आहे, पण मग आता सपोज आपण इमॅजिन करूया की टॉवरला सांगितलं आपण की एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, या जिथून सिग्नल आलाय त्या ठिकाणाची एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. तर टॉवरच्या दृष्टीने प्रॉब्लेम काय आहे की टॉवरला त्याची डायरेक्शन माहिती नाहीये. ओके, या टॉवरला याची डायरेक्शन माहिती नाहीये. म्हणजे जर आपण नीट विचार केला तर टॉवरच्या दृष्टिकोनातून काय होणार आहे की हे 100 किलोमीटर कसे मोजायचे. ठीक आहे, तर टॉवरचं जर आपण दृष्टिकोन बघितला तर त्याच्यानुसार काय होईल की पूर्ण 360 डिग्रीज मध्ये तो सांगू शकतो की हे 100 किलोमीटर कुठे पण असू शकतात. ठीक आहे, म्हणजे ते जे लोकेशन आहे जिथून आपल्याला सिग्नल आलेला आहे तर हा कुठे पण असू शकतो. ओके, हा या ठिकाणी कुठे पण असू शकतो. म्हणजे इथून इकडे 100 किलोमीटर आहे, इथून इकडे 100 आहे, इथून इकडे 100 आहे, इथून इकडे 100 आहे, पुढे इकडे 100 आहे, इकडे 100 आहे, सगळीकडे 100 आहे असं आपण इमॅजिन करू. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय कळतंय की आपण एका टॉवरच्या बेसिसवरती ते लोकेशन फाइंड आउट करू शकत नाही. आपण फक्त डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो की 100 किलोमीटरवरनं आपल्याला सिग्नल आलाय, पण एक्झॅक्ट लोकेशन आपण एका टॉवरवरनं फाइंड आउट करू शकत नाही, कारण तशा 360 पॉसिबिलिटीज येतील. ओके, आता आपण सपोज काय करतोय की आता ही डायग्राम आठवा, याच्यामधलं आपण मधलं काढून टाकूया. फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं की ही रेंज लक्षात ठेवायची जी सर्कलमध्ये मी ड्रॉ केलेली होती. ठीक आहे, ओके, तर हा सपोज एक सर्कल आहे, त्याच्यानंतर हा एक सर्कल आहे. तर आता हे दोन्ही सर्कल मी थोडे मध्ये आणतो. ठीक आहे, तर पहिल्या टॉवरच्या रेंजनुसार आपल्याला लक्षात आलं की एवढी रेंज असू शकते. ठीक आहे, आणि आपण हा जो दुसरा टॉवर आहे याच्यातनं सुद्धा आपण सेम कॅल्क्युलेशन केलं त्याच ठिकाणाचं, म्हणजे जिथून पहिल्या टॉवरला आपण सिग्नल पाठवला होता त्याच ठिकाणाहून दुसऱ्या टॉवरला सुद्धा सिग्नल पाठवला आणि त्या टॉवरने डिटेक्ट केलं की हे 50 किलोमीटरवर अंतर आहे. मग त्याने त्याच्या आजूबाजूच्या 50 किलोमीटरला एक रेडियस ड्रॉ केली. आता याच्यातनं आपल्याला फायदा काय झाला, आपल्यासाठी कॅल्क्युलेशन सोपं झालं. आपल्यासाठी दोन डिस्टन्स याच्यामध्ये मॅच झाले. ठीक आहे, याचे जे 100 किलोमीटर्स होते पहिल्या टॉवरचे आणि दुसऱ्या टॉवरचे 50 किलोमीटर्स. ठीक आहे, तर या दोघांमधलं आपल्याला अंतर लागेल. याचं जे 100 असेल, ठीक आहे, आणि याचं सपोज 50 असेल. ठीक आहे, सेंटरपासून. ओके, तर ह्या दोघांचे जेव्हा आपण सर्कल ड्रॉ केले तेव्हा आपल्याला जे रेड मार्किंगने मी केले असे दोन लोकेशन मिळाले. आधी आपल्याकडे 360 लोकेशन्स तयार होते, म्हणजे मल्टिपल लोकेशन्स तयार होते. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं ॲडव्हान्स करतोय. आपल्याला काय करायचंय की तिसऱ्या टॉवरचं सुद्धा आपण त्या ठिकाणी डेटा घेतला. ठीक आहे, जेव्हा आपण तिसऱ्या टॉवरवरनं डेटा घेतोय तेव्हा आपल्याकडे अजून एक लोकेशन आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, जेव्हा तिसरा टॉवर या ठिकाणी आपण ड्रॉ केला तर त्याच्यातनं आपल्याला समजलं की हा एक टॉवर आहे आणि याच्यातनं जेव्हा आपण याचं समजा 25 किलोमीटरच डिस्टन्स असेल त्या लोकेशनला, तर तिघांचे पण जेव्हा आपण गोल ड्रॉ करतोय तेव्हा फायनली आपल्याकडे हे तिन्ही जेव्हा एका ठिकाणी येत आहे या ठिकाणी, तर हे आपल्याला त्या व्यक्तीचं लोकेशन मिळत आहे. म्हणजे दोन
सिग्नल टॉवरवरनं आपण 2 ठिकाणं काढले होते, पण तिघांना मिळून आपण एकच ठिकाण ॲक्युरेटली प्रेडिक्ट केले जिथून तो सिग्नल आलाय, जिथे या तिघांचे जे सर्कल आहे ते एकमेकांवरती ओव्हरलॅप होत आहे. तर हे जे मी इतक्यात तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं यालाच मी म्हटलं ट्रायल इटरेशनचं प्रिन्सिपल. हे जनरली तुमचा टॉवरवरनं एखादं डिस्टन्स सांगण्यासाठी यूज होत आहे. ठीक आहे. आता याच्यात एकच डिसएडव्हान्टेज आहे. याच्यातलं डिसएडव्हान्टेज काय की याच्यामधनं तुम्हाला फक्त सपाट एरियावरती किंवा प्लेन एरियावरती त्याचं लोकेशन मिळणार आहे. पण सपोज एखादा व्यक्ती आहे तो 100 फ्लोअरला आहे. ठीक आहे. तर त्याची हाईट आपल्याला मिळणार नाही, अल्टिट्यूड आपल्याला मिळत नाही. तर ती जर अल्टिट्यूड सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची एखाद्या लोकेशनची, ठीक आहे, एखाद्या लोकेशनची एक्झॅक्ट अल्टिट्यूड सुद्धा फाइंड आउट करायची, तर इथे आपल्याला गरजेचं आहे की आपण अजून एक त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ केला पाहिजे. ठीक आहे. अजून एक आपण सर्कल ड्रॉ केला पाहिजे, तेव्हा आपल्याला ती अल्टिट्यूडची एक्झॅक्ट माहिती मिळणार आहे. ठीक आहे. तर मग ट्रायल इटरेशनच्या प्रिन्सिपलमध्ये 3 गोष्टींनी आपण त्याची एक्झॅक्ट लोकेशन फाइंड आउट करू शकतो, पण आपल्याला त्याची अल्टिट्यूड किंवा हाईट मिळत नाहीये, आणि अल्टिट्यूड किंवा हाईट मिळवण्यासाठी आपल्याला तिथे चौथा सुद्धा सर्कल किंवा टॉवर त्या ठिकाणी बनवावा लागतोय. ठीक आहे. तर मग याचाच अर्थ काय, आता हे जे मी टॉवरवरनं उदाहरण दिले की टॉवरवरनं मी डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय, सेम सॅटेलाइट्स बाबत सुद्धा होतं की आपण 3 सॅटेलाइट्सचा डेटा घेऊन सुद्धा एखादं लोकेशन फाइंड आउट करू शकतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला अल्टिट्यूडची इन्फॉर्मेशन मिळणार नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला अल्टिट्यूडची म्हणजे हाईटची सुद्धा इन्फॉर्मेशन पाहिजे तर मिनिमम आपल्याला 4 सॅटेलाइट्स तिथे ऑपरेटिव्ह पाहिजे, तेव्हा आपण एखाद्या लोकेशनची अर्थवरची एक्झॅक्ट पोझिशन सांगू शकतो. तर हे अशा पद्धतीने वर्क होतं. ठीक आहे. तर मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. ठीक आहे. हे ड्रॉ करून सांगितलं म्हणजे ते तुम्हाला इमॅजिन होईल. ठीक आहे. नाही तर नोट्समध्ये आपण फक्त हे दिलंय. आता हे बघून ज्याला ही कॉन्सेप्टच कळालेली नाही ट्रायल इटरेशनची, त्याला ते समजणं खूप अवघड आहे की कशा पद्धतीने हे करतंय. तर तीच डायग्राम इथे काढून दिलेली आहे, पण तुम्हाला ड्रॉ केल्यावरती ती लक्षात येत असेल की ती कशी वर्कआउट होत होती. ओके. ठीक आहे. आता आपण बघूया जीपीएस सेगमेंट. ठीक आहे. आता जीपीएस इज डिवायडेड इंटू 3 मेजर कंपोनंट्स. त्याचे 3 मेजर कंपोनंट आहेत. एक आहे स्पेस सेगमेंट, नंतर आहे कंट्रोल सेगमेंट, नंतर आहे युजर सेगमेंट. ओके. स्पेस सेगमेंट, कंट्रोल सेगमेंट आणि युजर सेगमेंट असे 3 सेगमेंट्स जीपीएसचे आहेत. आता या तिघांमध्ये सुद्धा वेगवेगळे ऑब्जेक्ट्स त्या ठिकाणी काम करतात. ठीक आहे. स्पेस सेगमेंट, आता डायग्राम मध्ये बघा, स्पेस सेगमेंटमध्ये काय येतंय, जनरली स्पेस सेगमेंटमध्ये सॅटेलाइट्स येतोय जे आपण जीपीएस साठी पाठवलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर कंट्रोल सेगमेंटमध्ये याचे रिसिव्हर येत आहे. ठीक आहे, जिथून आपण डेटा रिसिव्ह करतोय सॅटेलाइट्सचा, आणि त्याच्यासोबत युजर सेगमेंटमध्ये युजरचा मोबाईल येतोय ज्याच्यावरती आपण तो डेटा बघू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे 3 सेगमेंट्स आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता बघा, हे जीपीएसचं अजून 2-3 गोष्टी आहे की याचं फर्स्ट लॉन्च केव्हा झालं होतं, तर फेब्रुवारी 22, 1978. ठीक आहे. तर ही डेट इम्पॉर्टंट आहे. आयोग आपल्याला माहिती आहे बऱ्याचदा तारखा विचारलेल्या आयोगाने, आतापर्यंत तर नाही विचारले, पण साधारण इयर लक्षात ठेवा. 1978 मध्ये जीपीएसचं पहिलं सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. फुल कॉन्स्टलेशन ऑफ 24 सॅटेलाइट्स ऑपरेशन इन 1993. ठीक आहे. 24 सॅटेलाइट्स असलेलं पूर्ण कॉन्स्टलेशन म्हणजे काय, ग्रुप ऑफ सॅटेलाइट म्हणजे नक्षत्र किंवा ग्रुप ऑफ सॅटेलाइट असं आपण म्हणू शकतो. तर हे 1993 मध्ये ऍक्टिव्ह झालं. याचाच अर्थ काय की जीपीएस पूर्णतः ऍक्टिव्ह होण्यासाठी 24 सॅटेलाइट आपल्याला लागत आहे. ठीक आहे. 24 सॅटेलाइट आपल्याला पूर्ण अर्थभोवती लागत आहे. आणि याचाच आपण एक क्वेश्चन एकदम आपल्या सुरुवातीच्या रिमोट सेन्सिंगच्या लेक्चरमध्ये घेतला होता, तेव्हा मी सांगितलं होतं की हे 24चा फिगर पुढे जाऊन येणार आहे. ठीक आहे. तर तो क्वेश्चन तुम्ही आठवून बघा, मी घेतलेला आहे. ठीक आहे. ऑर्बिटची हाईट आहे 20,180 किलोमीटर. ठीक आहे. तर एवढ्या हाईटवरती ते प्लेस केलेलं आहे. यालाच काही ठिकाणी जर तुम्हाला 36,000 असलं तरी ते ओके म्हणायचंय, कारण याच्याविषयी 2 रेफरन्समध्ये 2 वेगळे फॅक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे याला ॲब्सोल्यूट नाही घ्यायचंय. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचंय की हे हाय अर्थ ऑर्बिटमध्ये प्लेस केलेलं आहे, HEO मध्ये. ठीक आहे. हाय अर्थ ऑर्बिट. आता जीपीएस ला आपण काय म्हणतो, तर याला आपण एक सॅटेलाइट रेंजिंग हा कीवर्ड दिलेला आहे. सॅटेलाइट रेंजिंग म्हणजे बघा, एक सोनार असतं. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण पाण्यामधली डेप्थ फाइंड आउट करतोय. तसंच एक सॅटेलाइट रेंजिंग आहे.
सॅटेलाइटनुसार आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळवतोय, तर त्याला आपण सॅटेलाइट रेंजिंग असं म्हणतोय. ठीक आहे, तर हा शब्द सुद्धा विचारलाय तर तो लक्षात ठेवायचा आहे. अदर सिस्टम्स, आता इतर देशांनी स्वतःचे सुद्धा GPS लॉन्च करायचा प्रयत्न केला, तर ते कोणते कोणते आहे? ग्लोनॉस नावाचं आहे जे रशियाचं आहे, जे ग्लोबल सिस्टम आहे, म्हणजे पूर्ण जगात हे ऑपरेट केलं जाऊ शकतं. चायनाचं बायडव आहे, हे रिजनल आहे. ठीक आहे, तर हे म्हणजे पूर्ण जगात ऑपरेटिव्ह नाही. नंतर गॅलिलिओ USAचं आहे आणि क्वाझिझिनिथ जपानचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही नावं लक्षात ठेवायची आहे. ओके, याच्यानंतर आता भारताचं कुठलं आहे? तर भारताचं आहे IRNSS किंवा नाविक. तर नाविक हे नाव लक्षात ठेवा. भारताचं जे सिस्टम आहे हे सुद्धा रिजनल प्रकारचं आहे, आपण ग्लोबल प्रकारचं सिस्टम बनवलेलं नाही. ओके, तर बघा भारताच्या सिस्टम विषयी आपण माहिती घेऊ. आता वरती आपण सगळी GPSची माहिती बघितली. ओके, आणि जेवढी स्लाइड वरती दिली आणि मी समजून सांगितली तिच्यातनंच क्वेश्चन आले आणि तीच पुन्हा पुन्हा वाचून पाठ करायची आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शोधायची नाही. आता आपण बघू भारताचं GPS, ज्याला आपण नाविक म्हणतो किंवा IRNS म्हणतो. तर याचं कव्हरेज आहे 1500 किलोमीटर फ्रॉम इट्स बॉर्डर. भारताची जी काही बाउंड्री आहे ह्या बाउंड्रीपासून पुढे जाऊन 1500 किलोमीटर पर्यंत हा कव्हर करतोय. ठीक आहे, आणि हा रिजनल प्रकारचा एक सॅटेलाइट आहे. ओके, ठीक आहे, याची ॲक्युरसी किती आहे बघा. ॲक्युरसी आहे 1 मीटर फॉर पब्लिक अँड 10 सेंटीमीटर फॉर मिलिटरी. जसं आपण बघितलं होतं GPS मध्ये सुद्धा 2 सेगमेंट होते बघा, एक प्रिसाईज होता आणि एक स्टँडर्ड होतं. ठीक आहे, इथे बघितलं होतं 2 सर्व्हिसेस होत्या, एक स्टँडर्ड आणि एक प्रिसाईज. तर स्टँडर्ड सामान्य लोकांसाठी आणि प्रिसाईज मिलिटरीसाठी. तर तसंच काहीतरी आपण IRNS मध्ये केलेलं आहे की पब्लिकसाठी आपण 1 मीटर ॲक्युरसी ठेवली आहे आणि मिलिटरी युजेससाठी 10 मीटर ॲक्युरसी ठेवली आहे, 10 सेंटीमीटर ॲक्युरसी ठेवली आहे. आपल्या हाईट काय आहे? तर हाईट बघा, काही सॅटेलाइट्स आपण जिओ स्टेशनरीमध्ये ठेवतोय आणि काही जिओ सिंक्रोनसमध्ये ठेवतोय. तर जे जिओ स्टेशनरीचे आहे त्यांची 35,786 किलोमीटर इतकी हाईट आहे. टोटल किती सॅटेलाइट्स असणार आहे? तर हा आकडा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, टोटल 7 सॅटेलाइट्स आहे, त्याच्यातले 3 जे आहे ते जिओ स्टेशनरी आहे आणि 4 जिओ सिंक्रोनस आहे. ठीक आहे, बघा आता इथे अजून एक फॅक्ट आठवून बघा की मी तुम्हाला सांगितलं होतं की जे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आहे तर हे 3 सॅटेलाइट मिळून पूर्ण अर्थ कव्हर करू शकतात. ठीक आहे, आपण बघितलेलं आहे की समजा सपोज आपण इमॅजिन करूया की ही अर्थ आहे, तर याच्या भोवती 3 सॅटेलाइट्स ठेवले तरी पूर्ण अर्थ या ठिकाणी कव्हर होणार आहे. ठीक आहे, पण ते 36,000 किलोमीटर इतक्या अंतरावरती असायला पाहिजे. ठीक आहे, तर तेव्हाच ते कव्हर करतील. ओके, तर मी आता काही ड्रॉ करत बसत नाही. तर बघा सपोज हे आपण 3 सॅटेलाइट ठेवलेले, तर हे तिन्ही मिळून या ठिकाणी कव्हर करणारे पूर्ण अर्थला, पण ते तेवढ्या हाईटवरती असायला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने 3 सॅटेलाइट मिळून पूर्ण अर्थ कव्हर करतात जर ते जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये असतील तर तेच आपण केलेलं आहे की 7 सॅटेलाइट आहेत, ते कसे डिवाइड केले, 3 4 कशात आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर जिओ स्टेशनरीमध्ये 3 आहे आणि जिओ सिंक्रोनसमध्ये 4 आहे. पण आपण एकूण लॉन्चेस किती केले? तर आपण एकूण 9 लॉन्चेस केलेले आहेत. ठीक आहे, कारण का? तर आपले 2 सॅटेलाइट जे आहेत ते फेल झालेले किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून आपण 9 टोटल पाठवले, त्याच्यातले 2 खराब झाले आणि त्याच्यामुळे टोटल आता 7 अस्तित्वात आहे. तर बघा पहिलं लॉन्च 1 जुलै 2013ला आणि हा IRNS 1A होता. ठीक आहे, याच्या पुढे A लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर शेवटचं लॉन्च 12 एप्रिल 2018ला IRNS 1I. ठीक आहे, आणि नंतर काय झालं, 1A मधला क्लॉक फेल झाला म्हणून त्याला आपण नवीन सॅटेलाइट पाठवला आणि 1Hचं जे आहे ते लॉन्चिंगच फेल झालं होतं म्हणून पुढे जाऊन आपण नवीन सॅटेलाइट पाठवला. मग आता A पासून तर I पर्यंत आहे. ठीक आहे, मधले काही गेलेले आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. A नाही आहे कारण Aचा क्लॉक फेल आहे आणि H नाही आहे कारण Hचं लॉन्च फेल आहे. ठीक आहे, तर असे एकूण 7 सॅटेलाइट याच्यामध्ये आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला नाविकबद्दल लक्षात ठेवायची आहे. याचं सुरुवातीचं नाव IRNS होतं आणि पुढे जाऊन मोदींनी याचं नाव नाविक केलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्याला इथे अजून 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या मी इथे स्टिकी नोट्सवरती लिहिलेल्या होत्या माझ्या नोट्समध्ये. ठीक आहे, हा स्टिकी नोट्सचा भाग आहे माझ्या नोट्सचा. तर याच्यामध्ये मी 2 गोष्टी लावल्या. एक आहे गगन आणि दुसरं आहे जेमिनी. ठीक आहे, आता गगन आणि जेमिनीमध्ये नक्की काय फरक आहे? तर बघा,
गगन जे आहे ते आहे GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नॅव्हिगेशन सिस्टम. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय इन शॉर्ट GPSचा वापर केला आपण. GPS एडेड. गगन हे नाविकवरती अवलंबून नाही. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, गगन हे नाविकवरती अवलंबून नाही. ओके, गगन हे नाविकवरती अवलंबून नाही. या दोघांचा तसा बघितला तर काही संबंध नाही. तर हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मग गगन नक्की काय? तर बघा, यांनी काय केलंय की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि इस्रो ह्या दोघांनी मिळून हे तयार केलंय आणि हे आपण सार्क कंट्रीजला सुद्धा वापरायला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय केलंय की जे पण काही विमानं आहेत तर त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग या वेळी GPSला आपण अजून ऑगमेंट केलंय. म्हणजे GPS सुधारणेमध्ये आपण अजून ॲक्युरसी आणली आहे आपल्या लेवलवरती आणि ते विमानांच्या लँडिंगसाठी आणि टेक ऑफसाठी आपण त्यांचा चांगल्या पद्धतीने वापर करणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर आहे जेमिनी. आता जेमिनी हे एक डिव्हाइस आहे. आता हे काय बघा, गगन इनेबल्ड मॅरिनर्स इन्स्ट्रुमेंट फॉर नॅव्हिगेशन अँड इन्फॉर्मेशन. गगन इनेबल्ड मॅरिनर्स इन्स्ट्रुमेंट फॉर नॅव्हिगेशन अँड इन्फॉर्मेशन म्हणजे काय म्हणतोय मी की आपले जे मासेमारी करणारे बांधव आहे, समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणारे, तर यांच्यासाठी एक जेमिनी नावाचं डिव्हाइस तयार केलेलं आहे फिशरमॅन कम्युनिटीच्या हेल्पसाठी. हे एक पोर्टेबल डिव्हाइस आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. ओके, तेवढे फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. हे काय करेल तर जे लोक समुद्रात जात आहेत तर त्यांना हेल्प करेल आणि ते गगनवरती आधारित आहे. ठीक आहे, तर हे डिव्हाइस जे आहे हे गगनवरती आधारित आहे. ओके, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला क्वेश्चन्स बघायचे. क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ कारण हे थोडं मोठं लेक्चर झालंय. ओके, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचे क्वेश्चन्स घेऊया. ओके, थँक्यू.